हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 27 फेब्रुवारी रोजी आमलकी एकादशी आहे. आमलकी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी आपण भगवान विष्णूची सेवा केली, काही उपाय केले तर आपल्या आयुष्यातले सगळे दुःख संकट आपण दूर करू शकतो. तशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी हव्या असतात, परंतु आपल्या घराला जर नजर लागली किंवा आपल्या घरातल्या लोकांना आपल्याला नजर लागली तर आपल्या आयुष्यात कोणत्याही चांगल्या गोष्टी होत नाही. ही गोष्ट होत असते. जर घराला नजर लागली, घरात नकारात्मकता आली, या गोष्टी जर झाल्या तर कधीही आपल्या घरात कोणतीही चांगली गोष्ट होत नाही. मग आपण किती सेवा करतो, उपाय करतो, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. तर आपल्या घरातून नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या घराला किंवा आपल्याला सगळ्यांना कोणाला नजर लागू नये, कोणाचा नजर दोष होऊ नये, वाईट बाधा आपल्या घरात येऊ नये, वाईट शक्तींचा संचार होऊ नये, यासाठी आज मी तुम्हाला एक उपाय देणार आहे. एक उपाय मी घेऊन आली आहे. तो उपाय जर तुम्ही आमलकी एकादशीला केला तर तुमच्या घराला किंवा तुमच्या कुटुंबाला कोणाची नजर लागणार नाही, किंवा नजर लागली असेल तर ती त्वरितच घराबाहेर निघून जाणार आहे. एक आवळ्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्ही जर केला, तुमच्या घरातली सगळी इडापिडा निघून जाईल, तुमच्या घरातले सगळे दोष निघतील, कोणाला वाईट नजर लागणार नाही, असा हा उपाय आहे. तर प्रत्येक महिलांनी हा उपाय नक्की करायचा आहे. या उपायाला तुम्हाला काहीच लागणार नाही, फक्त एक आवळा लागणार आहे आणि तुमचे फक्त 5 मिनिटं लागणार आहे. 5 मिनिटात तुमचा हा उपाय होणार आहे. तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता दूर होणार आहे. उपाय अगदी छोटासा आहे, परंतु खूप जास्त प्रभावशाली आहे. हा उपाय सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही करू शकता. आता काय करायचं, घरात आता तुमच्या घरात 4 व्यक्ती आहेत किंवा 6 आहेत, तर तुम्हाला तेवढे आवळे घ्यायची गरज नाही. एकच आवळा घ्यायचा. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा तो आवळा उतरवायचा आहे. 1, 2, 3 अशा पद्धतीने वरून डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा तो ओवाळायचा. जसं आपण दृष्ट काढतो बघा लहान मुलांची, तशाच पद्धतीने. तर प्रत्येकावरून तो आवळा ओवाळायचा. सगळ्यांवरून तो आवळा उतरवल्यानंतर तुम्हाला तो आवळा एखाद्या झाडाच्या खाली ठेवायचा आहे. आता तुम्हाला जे झाड मिळेल ते ठेवा. आवळ्याचं झाड असेल तर तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता, किंवा तुमच्या घराजवळ कुठलं झाड असेल दुसरं खाली, बिल्डिंगच्या खाली, त्या झाडाजवळ तुम्हाला ठेवायचं. आता हा आवळा ठेवल्यानंतर काय होईल की तुमच्या घरातली जी काही वाईट नकारात्मकता असेल, काही इडापिडा असेल, कोणाला काही दोष लागले असतील किंवा कोणाला काही नजर लागली असेल, वाईट शक्ती असेल तुमच्या घरात, ती सगळी निघून जाणार आहे. असं हे काम हा आवळा करणार आहे. बस तुम्हाला एवढाच हा छोटासा उपाय करायचा आहे. हा उपाय करा आणि तुमच्या घरातली इडापिडा दूर करा. असा हा उपाय मी स्वतः उपाय करते, म्हणून मी तुम्हाला हा उपाय सांगते आहे. फक्त एकच दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घरातले सगळे दोष तुमचे निघून जातील. आणि हे उपाय मी खरंच सांगते, तुम्ही करत चला. तुम्ही फक्त व्हिडिओ बघणार ना तर तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. तर तुम्ही हे व्हिडिओ बघत असताना हे उपाय करत सुद्धा चला, म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि इतरांना सुद्धा हे व्हिडिओ द्या, हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे इतरांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. ते सुद्धा हा उपाय करतील, त्यांच्या सुद्धा घरातली नकारात्मकता दूर होईल. या कलियुगात आपल्याला जास्तीत जास्त सेवा करणं, उपाय करणं खूप गरजेचं आहे आणि आपण त्याचा लाभ घेतो, इतरांना सुद्धा याचा लाभ द्यायचा आहे. तर असा हा छोटासा उपाय प्रत्येक महिलांनी नक्की करा आणि याचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.